नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। तानाजी सावंत यांच्या गाव भेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ। आरोग्यमंत्री व धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांनी पुन्हा गोंधळ केल्याचं पाहायला मिळाले। यामुळे तानाजी सावंतांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावं लागत असल्याचं यावरून दिसतंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी आरोग्यमंत्र्यांच्या दौऱ्यात गोंधळ करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत। मंगळवारी तानाजी सावंत यांचा परंडा तालुक्यामध्ये गाव भेट दौरा होता। या दौऱ्यादरम्यान खंडेश्वरवाडी, उंडेगाव, काकमोडवाडी, जगतेवाडी, देवगाव येथील शेतकऱ्यांनी खंडेश्वर प्रकल्पाबाबत आरोग्यमंत्र्यांना प्रश्न विचारले। सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना पोलीस व सावंत यांच्या समर्थकांनी धमकावले असल्याचा आरोप आहे। वाद झालेल्या शेतकऱ्यांना तानाजी सावंत यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलंय। तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे माझ्या अंगावरती धावून आले आणि अंगावरती धावून आल्याच्या नंतर त्यांनी मला शिवीगाळ केली। मला एकच म्हणायचं आहे की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला तर तो आवाज दाबला जाणार आहे का? म्हणजे कोणीच शेतकऱ्यांविषयी त्यांची बाजू मांडायची नाही का? 5 वर्ष झालं शेतकऱ्यांचं इतकं अतोनात नुकसान झालंय, कोणीतरी आवाज उठवायला गेलं तर त्यांनी मला धमकी दिलेली आहे की आता याला संध्याकाळ आजच मारणार आहेत आम्ही। माझ्या जीवाला किंवा माझ्या फॅमिलीच्या जीवाला काही जरी धोका निर्माण झाला त्याला पूर्णत्वाने तानाजी सावंत आणि धनंजय सावंत जबाबदार असणार आहेत।